इच्छिते, ज्याच्यामध्ये जे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असतो तोच व्यक्ती प्रत्येक शिखरावर जातो, पण तो जाण्याआधी दोन व्यक्तींचं असं मला तरी पर्सनली वाटतं की त्याच्यामध्ये हात असतो. पहिलं व्यक्तिमत्व असतं आपले आई वडील आणि दुसरे असतात फक्त आणि फक्त शिक्षक वृंद. तुम्हाला काय वाटतं ते मला माहित नाही, पण माझं असं पर्सनली मत आहे, व्यक्ती जर आयुष्यात कधी पुढे जात असेल त्याला फक्त हे दोनच व्यक्तींचा खरा आधार असतो आणि तेव्हाच आपला समाज हा निर्माण होत असतो. मी जेव्हा तुमच्या वयात होते, शाळेत जेव्हा जात होते, मलाही असे भरपूर पारितोषिक मिळालेले आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते, मी नॅशनल लेवलची देखील खिलाडी आहे, मी व्हॉलीबॉल चॅम्पियन आहे, तसेच मी क्रिकेट चॅम्पियन देखील आहे आणि तसेच मी स्लो सायकलमध्ये राज्यस्तरीय देखील आलेली आहे. आणि मी सगळ्यात जास्त माझा आवडता खेळ आहे कबड्डी. तिच्यात देखील मला नॅशनल लेवलवर पारितोषिक मिळालेले आहे. ते सगळे सर्टिफिकेट माझ्याजवळ आहे. माझी अशी इच्छा आहे की असं म्हणतात, खेलोगे कूदोगे तो बनोगे नवाब. अभ्यास तर सगळ्यांनीच करायचा, पण कसं आहे ना, अदर ऍक्टिव्हिटीज माणसाच्या अंगी असणे फार गरजेचे आहे. तसेच तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि तसेच जो सत्कार केलेला आहे आपले भालेराव, आपलं प्राचार्य भालेराव सर आहेत, त्यांनी ज्या आम्हाला हे जे भारताचं संविधान दिलं आहे, या संविधानाच्या मागे देखील सयाजीराव गायकवाड हे जे शिक्षक होते, यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असाच पाठीची थाप देऊन आणि पुढे जाण्यासाठी सर्व परीने मदत देखील केलेली आहे. म्हणून मी म्हणते की एक शिक्षक जर असला ना तर अख्खा समाज, अख्खा देश सगळं घडू शकतं. आणि तुम्ही जो आमचा इथे सन्मान केलाय त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.